झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मागू कसा मी अन मागू कुणा माझी व्यथाही समजाऊ कुणा मागू कसा मी अन मागू कुणा माझी व्यथाही समजाऊ कुणा आहे उभा बगदारी तुझ्या जाणून घे रे जरा याचना देशील का कधी जोडीत या तू दान माझे मला जीवन मागू कसा मी अरे मागू कुणा सूर्याने त्याच्या रागाला मनातल्या मायेच्या ओलाव्यावर कधीच अधिकार गाजवू दिला नाही। याच मायेपोटी रात्रभर बाहेर असलेल्या आईला डोळ्यात साठवून ठेवलं असणार आहे त्याने। तिच्या सुरक्षेच्या काळजीने नीट झोपलाही नसणार तो। मग हा अटक कशासाठी सूर्या? तू का त्यांना घरात घेत नाहीयेस? निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी वळपाटीशी रे आदर क्या उदुद्ध हे स्मरण आम्ही अशक्य हे शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी पाये तिथे नेऊ नका हे स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माया अज्ञे ना काळे नानी ते आला परलोकी ना भीती दयाला। राजू, आपल्या चहा पाण्याचं झालं, पण बाहेरचं काय? तिला नेऊन द्यायचंय का? काही गरज नाही। ते स्वामी पाये तिथे नेऊ नका हे स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माया अज्ञे ना काळे नानी ते आला परलोकी हे ना भीती दयाला। अशी दोषी भय हे करू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे। आई, चहा आणलाय तुमच्यासाठी। काय झालं? का आलाय तुम्ही सगळे? सूर्या, तुला या गावात राहता येणार नाही, इथून निघून जायचं। काय बोलताय तुम्ही? उगाच माहित नसल्यागत करू नको। येड पांघरून पेडगावला जाऊ नकोस। त्याला सांगून काय फायदा नाही, तू घे रे याला। ए, काय झालं ते नीट सांगा। सूर्या, आमचा तुझ्यावर राग नाहीये, पण ज्या बाईने गावात एवढा मोठा गुन्हा करून देवीची नाराजी ओढून घेतली या, त्यामुळे या बाईला आम्ही गावात राहू देणार नाही। तू हिला आसरा दिलास तर तुला बी गावाच्या बाहेर जावं लागेल। हिला शिक्षा झालीच पाहिजे। हो, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। थांबा जरा। काय चाललंय हे? हे बघा, गावाच्या दृष्टीने जरी या गुन्हेगार असला ना, तरी यांना शिक्षा देण्याचा अधिकार हा फक्त कायद्याचा आहे, तुमचा नाही। तुम्ही कोण आहात यांना शिक्षा ठरवणारे? मी ना सगळ्यांसमोर सांगते, या माझ्या सासूबाई कुठेही जाणार नाहीयेत। या इथे या घरातच राहतील। सूर्या, आम्ही तुला समजून सांगायला आलोय,
ही बाय गावात कुणालाच नकोय. तिला आधी बाहेर काढ. काढलंच पाहिजे तिला बाहेर काढलंच पाहिजे. तिला इतर आता येणार नाही. तिला इथं हाकलून द्या. हो हाकलून द्या. तिला बाहेर काढा. थांबा जरा, शांत व्हा प्लीज. हे बघा, तुम्ही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. मी काय म्हणते हे ऐकून तरी घ्या एकदा. आम्ही तुमचं अजिबात ऐकणार नाही. त्या बाईने गावाची गद्दारी केली आहे. तिला शिक्षा मिळालीच पाहिजे. हात नाही लावायचं. सूर्या, लक्षात ठेव, या गावाने तुला प्रत्येक वेळेस मदत केली या, आणि या बाईसाठी तू या गावाची दुश्मनी घेतोयस. ही कुणी आयरी गेरी नाही, माझी आई आहे. आणि माझ्याच दारातून माझ्या आईला हात लावाल ना तर हे सूर्या ग बसणार नाही. आणि राहिला विषय तिनं केलेल्या गुन्ह्यांचा, तर कायद्याने तिला शिक्षा दिलेली आहे. इतके दिवस ती जेलमध्येच होती आणि आता ती कायद्याने सुटून आली, आणि तिच्या घरात तिला राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. कायद्याची शिक्षा देवीच्या देवळात चालत नाही. तिने काय मोठा गुन्हा केला माहित आहे का? नाहीतर काय? अरे बघताय काय? दगड मारून हिला गावाच्या बाहेर काढा. वेशीवर परत दिसता का म्हणाय? हिला दगड मारा, बाहेर काढा. जागेवर थांबायचं. तुमच्यातला एका जण जरी पुढे पाऊल टाकलं ना, माझ्या एवढं वाईट कोण नाही सांगून ठेवतोय. आणि तुमच्यापैकी कुणालाच माझ्या आईबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार नाही. सूर्या, पुन्हा कुणाला अडवणार आहेस तू? आम्ही सगळ्या गाववाल्यांनी निर्णय घेतलाय, हिला गावात ठेवणारच नाही. हिला बाहेर काढलीच पाहिजे. गावातच काय, पण गावाच्या आसपास पण ही बाई नकोय. थांबा. अरे आमच्या जावई बापूंच्या घरासमोर कसला गोंधळ लावलाय? काय झालं? डॅडी, बरं झालं तुम्ही आला. बघा नाही काय चाललंय सगळं. काय चाललंय? गावाच्या देवीचे दागिने घेऊन पूजार संग पळून गेलेली ही बाई परत गावात आली आहे. किड नको आपल्या गावाला. तिला हाकलून द्या. तिला हाकलून द्या. आमचं म्हणणं एवढेच आहे, सूर्याने तिच्या आईला घरात घेऊ नये. तिला गावात राहायचा अधिकार नाही. काय? सूर्याची आई म्हणजे ती आशा परत आली? कुठे? अरे 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 आशा, अरे काय अवस्था झाली आशा तुझी. अरे 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 झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज